नमस्कार मंडळी. जून महिना संपत आला आहे, पण अजूनही पावसाने हवी तशी हजेरी लावलेली नाही. आकाशात ढगांची गर्दी दिसते, थंड वाऱ्याची चाहूल लागते, पण पावसाच्या सरी मात्र अजूनही आपली वाट पाहायला लावत आहेत. शेतकरी, पक्षी, झाडे आणि आपण सगळेच त्या पहिल्या मनसोक्त पावसाची आतुरतेने वाट पाहत आहोत. निसर्गाने मात्र आपले सौंदर्य कायम ठेवले आहे. हिरव्या झाडांचा साज, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सकाळची ही शांतता मनाला एक वेगळाच आनंद देऊन जाते. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय सोपा, घरगुती आणि नैसर्गिक उपाय पाहणार आहोत. उन्हाळ्यात किंवा सतत उन्हात फिरल्यामुळे अनेकांचे ओठ काळे पडतात, कोरडे होतात. अशा वेळी बाजारातील महागडी उत्पादने वापरण्यापेक्षा आपण घरच्या घरी फक्त 2 साहित्यापासून पौष्टिक बीटचे लिप बाम तयार करूया. यासाठी मी इथे अर्धे बीट स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली आणि त्याचे छोटे तुकडे करून त्याची बारीक अशी पेस्ट करून घेतली. बीट हे लोह, फॉलिक ॲसिड, अँटीऑक्सिडंट आणि अनेक पोषक घटकांनी भरलेले असते. शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत करते. तसेच त्वचेच्या नैसर्गिक चमकदारपणासाठीही खूप उपयोगी आहे. आता यातील रस काढून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एका भांड्यावर स्वच्छ कापड ठेवून त्यामध्ये ही पेस्ट घालून रस गाळून घेत आहे. तुम्ही गाळणीचाही वापर करू शकता, पण कापडातून गाळल्यामुळे बीटचे कण अजिबात राहत नाहीत आणि अगदी स्वच्छ रस मिळतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उरलेला हा बीटचा चोथा टाकून देऊ नका. तो पराठे, थेपले, कटलेट किंवा भाजीमध्ये वापरू शकता. त्यामुळे अन्नाची नासाडीही होत नाही. आता हा तयार झालेला रस गॅसवर ठेवूया. रस थोडासा गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा शुद्ध तूप घालायचं आहे. मी यामध्ये दुसरे कोणतेही साहित्य वापरणार नाही. फक्त बीटचा रस आणि तूप एवढ्याच 2 गोष्टींनी हे लिप बाम तयार करणार आहे. आता हे मिश्रण सतत हलवत घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. तर बघा, काही वेळानंतर मिश्रण छान घट्ट झालं आहे. आता हे एका वाटीत काढून पूर्ण थंड होऊ देऊया. तर तुम्ही कोण या पद्धतीने घरात लिप बाम तयार करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, अशा रीतीने हे रस थोडेसे घट्ट झाले आहे. आता थंड झाल्यावर एका छोट्या स्वच्छ डबीत भरून घेऊया. मी माझ्या संपलेल्या लिप बामच्या डबीत हे भरत आहे. आता ही डबी रात्रभर फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत दुसरे एक काम करून घेऊया. आज मी घरचे रवाळ सुगंधी तूप तयार करत आहे. इथे मी साठवून ठेवलेले लोणी, घरचे लोणी घेतले आहे. मी शक्यतो तूप कधीच विकत आणत नाही. घरचेच लोणी जमा करून त्यापासून तूप बनवते. लोणी मंद आचेवर ठेवायचे आहे. यामध्ये मी कोणतेही साहित्य घालत नाही. मंद आचेवर 15 ते 20 मिनिटे शांतपणे शिजू द्यायचे. हळूहळू फेस कमी होतो आणि सुंदर सोनेरी रंगाचे तूप तयार व्हायला सुरुवात होते. तर बघा मंडळी, किती सुंदर रवाळ तूप तयार झाले आहे. याचा सुगंध तर अगदी अप्रतिम आहे. आता हे थंड होण्यासाठी ठेवूया. तुम्ही तूप करताना लोण्यात काय काय घालता? खाऊचे पान, मीठ की आणखी काही खास उपाय कमेंटमध्ये नक्की सांगा. आता बघा, तूप थंड झाले आहे. मी स्वच्छ पुसलेल्या डब्यात हे भरून घेणार आहे. आता उत्सुकता आहे की 8-10 दिवसाच्या लोण्यातून किती तूप तयार झाले असेल. तर चला वजन करून पाहूया. तर बघा, 8 ते 10 दिवसाच्या लोण्याचे इतके छान डबा भरून तूप तयार झाले आहे. मस्त वास सुटला आहे. तर ताजे तूप कोणाकोणाला आवडते नक्की सांगा. तर चला आता हे किती झाले ते वजन करून पाहूया. तर इथे बघा, मी डब्याचे आधीच टेअर करून ठेवले आहे. तर डबा वजन काट्यावर ठेवूया. आता त्यामध्ये मी तूप घातले. अरे वा, बरोबर 524 ग्रॅम म्हणजे जवळपास अर्धा किलो शुद्ध घरगुती तूप तयार झाले आहे. तर चला डब्याला झाकण लावून हे तूप बाजूला ठेवूया. आता दुसरा दिवस सुरू झाला आहे. चला पाहूया आपले बीटचे लिप बाम कसे तयार झाले आहे ते. वा, बघा मंडळी, किती सुंदर सेट झाले आहे. हे पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. मी यामध्ये दुसरा कोणताही पदार्थ ॲड केला नाही.
फक्त तूप आणि बीटचं रस, त्यामुळे जास्त घट्ट झालं नाही, थोडंसं पातळ होतं, पण खूप छान नैसर्गिक असं लिप बाम तयार होतं. तर चला मी हातावर लावून दाखवते. किती सुंदर गुलाबी लालसर रंग येतो आहे बघा. फक्त अर्ध्या बीटपासून एक पूर्ण डबा लिप बाम तयार होते आणि ते 3 ते 4 महिने सहज पुरते. पावसाळा आणि थंडीमध्ये ओठ कोरडे पडण्यापासून संरक्षण करण्यासाठी हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच घरगुती, उपयोगी आणि सोप्या टिप्ससाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.